तुमचं वय हे 40 ते 50चं वय असेल तर तुम्ही कशा प्रकारे साडी नेसावी ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका। नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत तुम्ही सर्व ग्रेटेस्ट आहात। तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल। तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ, लेट्स गेट स्टार्टेड। तर फर्स्ट साडी ही एव्हरग्रीन साडी, ही सिल्क साडी। सिल्क साडी हमखास कुठे नेसली जाते? शुभ कामामध्ये, नाही तर लग्न सरामध्ये हमखास नेसली जाते ही सिल्क साडी। कधीही ट्रेंड न जाणारी साडी ही सिल्क साडी, तर तुम्ही नक्कीच वेअर करू शकता। तुमचं वय 40 ते 50व्या वयामध्ये असेल तर नक्कीच सिल्क साडी ही सजेस्ट करा आणि तुम्ही वेअर करू शकता। आता सिल्क साड्यामध्ये खूप सारे पॅटर्न असतातच, कांजीवरम पैठणी वगैरे असतात, त्याच्यामध्ये सिल्क साडी असतात। तर तुम्ही कशा पॅटर्नची साडी वेअर करू शकता? तर तुम्हाला मी सांगते की छोटी काठच्या बॉर्डरची साडी वेअर केली आपण, तर तुम्ही सिंपल आणि वेअर आणि थोडं स्टायलिश वेअर केली म्हणजे आपण छोट्याच्या प्लेटने पदर केला तर तुम्ही नक्कीच तुमचं वय हे लपून जाईल थोडंसं प्रकारे। आणि कोणत्या अवॉइड करू शकता? सिल्क साड्यामध्ये मोठ्या काठच्या साड्या, काठमध्ये मोठी बॉर्डर असेल त्या साड्या तुम्ही अवॉइड करा। का बरं? तुम्ही ते साडी वेअर कराल तर ते थोडं गवाड्यासारखं दिसेल आणि तो तुमचा लुक ही चांगला दिसणार नाही आणि तुमचं वयही जास्त दिसेल। तर म्हणून मोठ्या काठच्या साड्या अवॉइड करा आणि छोट्या काठच्या साड्या नक्कीच निवडू शकता, आणि ते सिल्क साड्यामध्ये। नेक्स्ट साडी आहे जॉर्जेट साडी। जॉर्जेट साडी ही स्मूथ असतात आणि हलके असतात, तर ते वेअर करायला इझिली 5 मिनिटाच्या आत नेसली जाते ही जॉर्जेटची साडी। तुम्ही नक्कीच वेअर करू शकता आणि छान आहे, स्मूथ आहे, म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये, रेनी सीझनमध्ये, समर सीझनमध्ये, विंटरमध्ये ह्या साड्या नक्कीच वेअर करू शकता आणि तुम्हाला नक्कीच समर सीझनमध्ये पण वेअर करू शकते। आणि जॉर्जेटमध्ये थोडंसं स्टायलिश कलर घेऊ शकता, डार्क कलर वगैरे येतात आणि लाईट कलर पण येतात। लाईट कलरमध्ये थोडा मिसमॅच करून मध्ये कॉन्ट्रास्टमध्ये नक्कीच तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता, नाहीतर मग तुम्ही प्लेन साडी पण घ्या। प्लेनमध्ये जॉर्जेटमध्ये बॉर्डर येतात, बॉर्डर पण तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर निवडू शकता आणि असं मिसमॅच असं कॉम्बिनेशन करून तुम्ही साडी नेसाल तर तुम्ही नक्कीच तुमचं वय ही 10 वर्ष कमी दिसेल। आणि एक मी सांगते पॉईंट, ते तुम्ही फक्त सिंपल साडी असेल, सिंपल साडीवर थोडं स्टायलिश ब्लाऊज नक्कीच शिवा, म्हणजे जेणेकरून तुमच्या साडीचा लुक हा थोडा सिंपल असेल आणि ब्लाऊज तुम्ही हेवी शिवला, म्हणजे हेवीमध्ये कसं, म्हणजे थोडंसं बलून पॅटर्नची स्लीव शिवू शकता, थोडं स्लीवलेसमध्ये ठेवू शकता, नंतर थोडं फ्रिलमध्ये थोडीशी स्लीव ठेवू शकता आणि प्लेट्स वगैरे असे वेगळ्या नवीन लुक टच द्या ब्लाऊजला, जेणेकरून तुमची साडी उठून दिसेल, ब्लाऊज उठून दिसेल आणि तुम्ही नक्कीच उठून दिसाल। ऑर्गेन्झा साडी ही हलकी राहते आणि ट्रान्सपरंट साडी असते। नेटसारखी साडी असते पण नेट हा वेगळा राहतात, पूर्ण ट्रान्सपरंट दिसते, पण ऑर्गेन्झा साडी ही अंगावर फुलते। एक पॉईंट आहे, अंगावर फुलते। 40-50च्या वयामध्ये ते बारीक स्ली असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्गेन्झा साडी निवडू शकता। ऑर्गेन्झा साडी ही मध्ये तुम्ही प्लेट्स करा नको, म्हणजे पदरला प्लेट्स करा नको, तुम्ही सिंपल पिन करून असं स्टायलिश असं वन साईड पदर ठेवा आणि ऑर्गेन्झामध्ये सिंपल साडी वेअर करू शकता। सिंपलमध्ये कसं गोल्डन कलर येतात, व्हाईट कलर येतात सिंपलमध्ये, त्याच्यामध्ये ब्लाऊज तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून वेअर करू शकता। जसं गोल्डनमध्ये ब्लॅक चाललं जाते, व्हाईटमध्ये पण ब्लॅक चाललं जाते, अशा पॅटर्नचं तुम्ही ऑर्गेन्झा साडी वेअर करा आणि जेणेकरून, आणि ते ब्लाऊज थोडंसं सिंपल ठेवा, त्याच्यामध्ये जास्त बोटने हमखास तुम्ही बोटने गळा पण ठेवू शकता ब्लाऊजमध्ये, आणि बोटने गळा 3/4 स्लीव वगैरे अशा पॅटर्नचा ब्लाऊज नक्की शिवा आणि छान दिसते। आणि ऑर्गेन्झा साडीवर मी तुम्हाला सांगते ज्वेलरी वेअर करू शकता। आता तुम्ही बोटने गळा वेअर करत असाल तर तुम्ही इयरिंग्स मोठ्या ठेवू शकता आणि तुम्ही असा वी नेक वगैरे तुम्ही वेअर कराल तर तुम्ही हमखास तुमच्या नेक लाईनवर नेकलेस हा स्टोन नाहीतर कुंदन सेट नक्कीच वेअर करा, जेणेकरून तुमचा गळा हा हायलाईट होईल आणि तुम्ही नक्कीच चारचौघामध्ये उठून दिसाल। तर ऑर्गेन्झा साडीवर ही कुंदन सेट नक्कीच वेअर करा। नेक्स्ट साडी आहे कॉटन साडी। कॉटन साडी ही सर्व सीझनमध्ये चालली जाते, हमखास समरमध्ये ही फ्रीली कम्फर्टेबल असते कॉटन साडी, तर तुम्ही कॉटन साडी पण वेअर करू शकता। वेअर करत असेल साडी तर तुम्ही कॉटन साडी, मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की कॉटन साडी वेअर करून तुम्ही कामं पण करू शकता आणि कम्फर्टेबल वाटते कॉटनमध्ये। आणि तुम्ही ऑफिस वेअरमध्ये पण कॉटन साडी वेअर करून जाऊ शकते। तुम्ही कुठे शिक्षिका असेल, म्हणजे स्कूलमध्ये शिक्षिका असेल तर तुम्ही ते पण कॉटनची साडी वेअर करून जाऊ शकता। रेनी सीजनमध्ये पण हमखास चाललं जाते कॉटनची साडी
आणि तुम्ही कुठे छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये पण कॉटनची साडी वेअर करून जाऊ शकता. आणि कॉटनची साडी ही स्मूथ आहे, हलकी आहे, वेअर करायला इझी जाते. पण एक आहे की आपण एक वेळा वेअर केले तर ते थोड्या मोड्या पडतात, तर तुम्ही ते इस्त्री केल्याशिवाय तुमच्या मोड्या साला जात नाही. तर तुम्ही इस्त्री करूनच वेअर करू शकता. इस्त्री करायची गरज नाही आहे. तुम्ही एक काम करा की तुम्ही वेअर केल्यावर तुम्ही घडी करा चांगली परफेक्टली, आणि आपल्या गादीच्या खाली असं प्लेट्स करून चांगली घडी करून तुम्ही साडी ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला इस्त्रीची गरज नाही. तशी साडी राहते. आणि वर तुम्ही ऑक्सिडाईज ज्वेलरी नक्कीच वेअर करून ज्वेलरी नक्कीच वेअर करा. आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी वेअर करा, आणि छान बँगल्स वगैरे सिल्वर कलरचे वेअर करा, जेणेकरून तुमचा लुक हा चार चौकामध्ये नक्कीच उठून दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही साडी वेअर करू शकता. नेक्स्ट आहे रेडी टू वेअर साडी. आता रेडी टू वेअर साडी ही ट्रेंड आता सुरू आहे, आणि आता ऑनलाईन मिशोवर पण रेडी टू वेअर साडी येतातच. तुम्हाला रेडी टू वेअर साडी परचेस करायची असेल तर मी लिंक तुम्हाला 1-2 साडीची लिंक देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्कीच चेकआउट करू शकता आणि परचेस पण करू शकता. तर रेडी टू वेअरची साडी मिनटाच्या आत तुमची साडी ही वेअर करून जाईल, कारण प्लेट्स आधीच करून बनल्या असतात, आणि छान नेऱ्या वगैरे पिनअप वगैरे ते पूर्ण चांगला स्टिच केलेले साडी असते. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे रेडी टू वेअर साडी नक्कीच वेअर करू शकता. आणि त्याच्यावर छान असं वर्कली ब्लाऊज तुम्हाला मिळते रेडी टू वेअर साडीवर. आणि तुम्हाला फक्त काय करावं लागते, आपला साईजनुसार तुमची फिटिंग करू शकते. आणि त्याच्यावर तुमचं ते सिवलेस ब्लाऊज असेल तर त्याच्यावर म्हणजे सिवलेस पण अवेलेबल असते. तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही अवेलेबल असते, स्लीव पण लावू शकता तुम्ही ब्लाऊजला. आणि तुम्ही छान, आणि हे रेडी टू वेअर साडी तुम्ही पार्टी वेअर असते, तर तुम्ही पार्टीमध्ये जात असेल तर नक्कीच वेअर करून जाऊ शकता. नाहीतर मग रिसेप्शनमध्ये तुम्ही जात असेल कोणाच्यामध्ये पण ह्या साडी वेअर करून जाऊ शकता. आणि कम्फर्टेबल असते, आणि कुठून पण पदर निघणार नाही, आणि पूर्ण स्टिच असलेली साडी ही तुम्ही नक्कीच वेअर करा. आणि ह्या साडीवर एडी स्टोन आणि स्टोनवाली ज्वेलरी नक्कीच वेअर करू शकता त्या कॉम्बिनेशनमध्ये. आता त्याच्यावर स्टोन सिल्वर कलरचे, व्हाईट कलरचे स्टोनची अवेलेबल आहे. साडीवर वर्क असेल तर तुम्ही स्टोनवाले ज्वेलरी वेअर करू शकता. नाहीतर मग रोज गोल्ड वगैरे असे कॉम्बिनेशन येतं, तर तशा प्रकारे येतातच, मार्केटमध्ये येतात, नाहीतर ऑनलाईन वगैरे येतात. तर तशा टाईप तुम्ही परचेस करू शकता आणि वेअर करू शकता. एवढ्या 5 पॅटर्नच्या साड्या तुम्ही वेअर कराल तर तुमचं वय, आणि अशा प्रकारे वेअर कराल, ज्वेलरी वेअर कराल, ब्लाऊज वेअर कराल, तर नक्कीच तुमचं वय हे 10 वर्ष कमी दिसेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.